नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। तर पहिला PYQ होणार PYQ ASO 2011 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही। याचे कारण म्हणजे 1 अन्नधान्याची तीव्र टंचाई, 2 परकीय चलनाची तीव्र टंचाई, 3 युद्धावर झालेला प्रचंड खर्च, 4 राजकीय संघर्ष। तर या PYQचं उत्तर होणार 2 परकीय चलनाची तीव्र टंचाई। पुढील PYQ ASO 2011 दामोदर खोरे योजना ही रिकामी जागा पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे। 1 पहिल्या, 2 दुसऱ्या, 3 तिसऱ्या, 4 पाचव्या। तर या PYQचं उत्तर होणार 1 पहिल्या। पुढील PYQ ASO 2011 भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? 1 लोकसंख्या वाढ, 2 औद्योगिक वाढ, 3 स्वावलंबन, 4 रोजगार निर्मिती। तर या PYQचं उत्तर होणार 1 लोकसंख्या वाढ। पुढील PYQ STI 2011 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? 1 धरण बांधणे, 2 निर्यातीत वाढ करणे, 3 शेतीचा विकास करणे, 4 औद्योगिकरण। तर या PYQचं उत्तर होणार 4 औद्योगिकरण। पुढील PYQ STI 2011 रिकामी जागा रोजी राष्ट्रीय विकास समिती NDC कडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजुरी देण्यात आली। 1 21 डिसेंबर 2002, 2 31 डिसेंबर 2002, 3 21 जानेवारी 2003, 4 31 जानेवारी 2003। तर या PYQचं उत्तर होणार 1 21 डिसेंबर 2002। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।